हाय यूट्यूब मंडळी, ICC वुमन T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026च्या महत्त्वाच्या अपडेट आहेत, त्या नक्की जाणून घ्या. भारत विरुद्ध पाकिस्तान महिला T20 विश्वचषक 2026 सामन्यात दीप्ती शर्माने सनसनाटी 5 बळी घेत इतिहास रचला. दुसरं, महिला T20 विश्वचषक मध्ये दीप्ती शर्माने शेवटची विकेट घेत 5 बळी पूर्ण केले आणि भारताने पाकिस्तानचा 64 धावांनी धुव्वा उडवला. 3. भारत महिला विरुद्ध पाकिस्तान महिला T20 विश्वचषक 2026च्या सामन्यात स्मृती मंदानेने एका धमाकेदार चौकारासह 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. आणि 4. भारत महिला विरुद्ध पाकिस्तान महिला T20 विश्वचषक 2026 नाणेफेकीचा निकाल आणि आजच्या सामना खेळणारे 11 खेळाडू, पंचांची यादी आणि खेळपट्टीचा अहवाल. तर 5. अभिषेक नायरने भारत विरुद्ध पाकिस्तान महिला T20 विश्वचषक 2026च्या सामन्यात भारताचा अंतिम 11 खेळाडूंचा संघ निवडला असून ती एक्स फॅक्टरसह निवडले आहेत. दक्षिण आफ्रिका सध्या अ गटात 4 सामन्यातून 6 गुणांसह आणि +0.734च्या नेट रन रेटने तिसऱ्या स्थानावर आहे. जर प्रोटियाज महिला संघाने बांगलादेशला हरवले आणि त्यानंतर भारत ऑस्ट्रेलियाकडून हरला तर त्या ICC महिला T20 विश्वचषक 2026च्या उपांत्य फेरीत प्रवेश करतील. या परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेचे 8 गुण होतील तर भारत 6 गुणांवरच अडकून राहील. आपल्या मध्यम नेट रन रेटमुळे दक्षिण आफ्रिकेला बांगलादेशकडून पराभव परवडणार नाही. जर प्रोटियाज संघ बांगलादेशकडून हरला आणि भारत ऑस्ट्रेलियाकडून हरला तर विमेन इन ब्लू संघ आपल्या उत्तम नेट रन रेटच्या आधारावर ICC स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. जर भारताने रविवारी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाला हरवले तर ती त्यांच्यासाठी सर्वोत्तम परिस्थिती असेल. अशा परिस्थितीत प्रोटियाज महिला संघाने बांगलादेशला हरवले तरीही उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याच्या दृष्टीने भारताची स्थिती भक्कम असेल. जर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी साखळी फेरी प्रत्येक 8 गुणांसह पूर्ण केली तर भारताचा +2.268चा नेट रन रेट त्यांना दक्षिण आफ्रिकेवर NRR +0.737 मोठी आघाडी मिळवून देतो. जर भारत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला तरीही ते ICC महिला T20 विश्वचषक 2026च्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकतात. मात्र त्यासाठी दक्षिण आफ्रिका संघही बांगलादेशकडून पराभूत होणे आवश्यक आहे. या परिस्थितीत भारत, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश हे संघ प्रत्येकी 6 गुणांसह गट फेरी पूर्ण करतील, परंतु भारत आपल्या नेट रन रेटमुळे उपांत्य फेरीत प्रवेश करेल. ICC वुमन T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026च्या या थोडक्यात मी अपडेट देत आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईपचं बटन